आहे की कुठल्या जाती धर्मात माझा जन्म झाला हे माझ्या हातात नव्हतं, पण मी माणूस म्हणून माणसांसाठी काम करेल आणि माणूस म्हणून मरेल हे मात्र आपण ठरवू शकतो. ते बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आपण संकल्प करत होते. हा भाषण नाही चलता, इसलिए मेरा भाषण कुछ काम का नहीं है. पण मला मी ज्या चळवळीतला माणूस आहे, मी ज्या परिवर्तनाची विचारधारेतला माणूस आहे, ज्या माणुसकीला घेऊन चालणारा माणूस आहे, माझं काम आहे तुम्हाला चांगल्या गोष्टी पचवण्यासाठी मजबूर करणं. आपल्या एवढ्यातून एकाला तरी ही गोष्ट कळाली की भारतीय संविधान अगर किसी को बचा सकता है तो किसी को खपा भी सकता है. याचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. एवढंच मला सांगायचं, भारतीय संविधान वाचा. मूलभूत अधिकार वाचत असताना आपली लई सवय खाणे. मॅडम माझा अधिकार आहे, मला सुट्टी कशी भेटत नाही, मला पाहिजे मॅडम, मला गावाकडे जायचं, अधिकार आहे तो माझा. पण जर स्टाफ कमी असेल तर मॅडम आज 3 लोक नाही आहेत, माझं कर्तव्य आहे, तुम्ही आज इथं थांबलं पाहिजे, माझी आजची रजा रद्द करा, मी तर थांबतो. हे सुद्धा आपण प्रामुख्यानं म्हणलं पाहिजे. म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की कर्तव्य अधिकाराबरोबर आपल्या कर्तव्याची जाणीव करून घ्या. हमको ना अधिकारों पे बहुत गर्व है. अधिकारासाठी तर बाबा ते संविधान म्हणजे आमचंच आहे, आमच्या बापाला लिहिले होतं आणि तुझ्या बापाला फक्त तू यासाठी नाही लिहिले बाळा. महात्मा फुल्यांनी जी विहीर बांधली पुण्याला, ती काय त्याच्या एकट्याच्या घरासाठी होती, सर्वांसाठी मोकळी होती. तसं भारतीय संविधान हे सर्वांसाठी आहे. मला तुम्हाला विनंती करायची आहे, 135व्या जयंतीचं या अनुसरणाने आपण सर्वजण एक गोष्ट थांबून घेऊया की भारतीय संविधानानं मला जर अधिकार दिले असतील तर माझे कर्तव्य आहेत आणि त्या कर्तव्याची जाणीव मी प्रत्येकाला करून देत जाईल, एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आपण मला बोलवलं, नाईला जाणं आपण माझं ऐकून घेतलं, तुमच्याकडे पर्याय नव्हता. कारण असं म्हणतात प्रमुख पाहून आल्यानंतर दादा तो सुन्नत पडेगा ना, ते ऐकावंच लागणार आहे. त्यामुळे आपण मला ऐकून घेतात. जेव्हा केव्हा भविष्यामध्ये चांगला असा सविस्तर एकटा कार्यक्रम असेल तर तुम्हाला 3 तासामध्ये, जसं आपल्याकडे वॉशिंग मशीनमध्ये अर्धा तास, 1 तास, 1.5 तासाचे कपडे आपण टाकले, पांढऱ्याला 1.5 तास, साध्याला 20 तास 20 मिनिटं काय ते, तशी तुमची एक बार ब्रेन वॉश करून देईल. नक्कीच तुम्हाला या ब्रेन वॉशमुळे आपल्यात फरक पडणार आहे. भविष्यामध्ये आपण नक्की भेटू. संयोजकांनी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभार आहे. भविष्यात आपण मला पुन्हा बोलावं एवढीच आपल्या ठिकाणी विनंती करतो. भोसले साहेबांना या ठिकाणी मुजरा करतो. पण भोसले नाव आमच्यासाठी खूप प्रतिष्ठेचं आहे. भोसले नाव आमच्यासाठी श्रद्धेचं आहे. भोसले नाव आमच्यामध्ये रक्तसलसल करणारं नाव आहे. आपण आलात, आपण सर्वांना मार्गदर्शन केलं. मीही तुमचे प्रयोग पाहिले. मी तुम्हाला 2-3 ठिकाणी आता भानामती काढाय घेऊनच जाणार आहे. आणि भानामती हा प्रकार खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये. आपण सर्वांनी झालेल्या गोष्टीला विसरून जाऊया, पुढे जाऊया. महिलांना एक शेवटची विनंती करतो की आपण सावित्रीबाई फुले वाचा, जिनं तुमच्यासाठी दगडगोटे खाले. ती बाई जर नवरात्र ते कोणते काय असेल ते नवरात्र का दिवस, नवरात्र पण नवरात्रच का असा प्रश्न पडतो दादा कधी. 9 दिवस का नाही, नवरात्रामध्ये बिचाऱ्या चपल्या सोडतात, नवीन साड्या घालतात. ज्या महिन्यात तुमच्यासाठी शेणगोटे खाले ती माय 1 वेळेस वाचा, म्हणजे तुमच्यावर अन्याय होणार नाही. अर्थात महात्मा फुले जेव्हा आपण वाचतो तेव्हा अंधश्रद्धेला आपण बळी पडत नाही. एवढी या ठिकाणी विनंती करतो. संयोजकांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.